दलितांचे विशेष दावे. क. घटना त्या सर्व परंपरागत रीतिरिवाजांना अवैध, बेकायदा घोषित करेल ज्यांच्याद्वारे अस्पृश्यतेच्या नावावर नागरिक अधिकारांचा उपयोग करण्याच्या संबंधात राजाच्या जनतेविरुद्ध कुठल्याही प्रकारचा भेदभाव करून अडचणी पैदा केल्या जातात किंवा अस्पृश्यतेच्या नावाने अक्षमता लादली जाते. ख. सार्वजनिक सेवामध्ये भरती करतेवेळी त्यांच्याशी उदारतेने व्यवहार केला जाईल. पोलीस आणि सैनिकी सेवांमध्ये निवड करताना त्यांच्याबरोबर उदारतेने व्यवहार केला जाईल. ग. पंजाबमध्ये दलित वर्गाचा पंजाब लँड ॲलिनेशन ॲक्ट मालकी बदलणे च्या मर्यादेत समाविष्ट करून त्यांना प्राबल्य लाभप्रद केले जाईल. घ. विधानसभेच्या कुठल्याही अधिकाऱ्याद्वारे दलित वर्गांबरोबर वाईट व्यवहार केल्यावर अथवा त्यांच्या हिताची उपेक्षा केल्यावर त्यांना गव्हर्नर जनरलकडे अपील करण्याचा अधिकार राहील. ड. दलित वर्गाच्या परिशिष्टात दाखविण्यात आलेल्या प्रतिनिधित्वापेक्षा कमी प्रतिनिधित्व त्यांना दिले जाणार नाही. अँग्लो इंडियन जातींची विशेष दावे. अ. सब कमिटी नंबर 8 द्वारा दाव्यांच्या उदारतापूर्ण व्याख्यांवर दिलेली स्वीकृती आणि त्या जातीच्या परिस्थितीला ज्ञानात ठेवून सार्वजनिक सेवांमध्ये त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाईल, ज्यामुळे त्यांचे जीवन व्यापारासाठी असलेले मापदंड मोजमाप कायम राहू शकेल. ब. त्यांना आपल्या शिक्षण संस्था अर्थातच युरोपीय शिक्षण चालवण्याच्या दृष्टीने नियंत्रण राखण्याचा पुरा अधिकार असेल, परंतु अट ही असेल की त्या संस्थांवर मंत्र्यांचे नियंत्रण असेल. स. ते न्यायालयीन अधिकार जे भारताच्या इतर जातींना देखील उपलब्ध होतील, समान स्वरूपात ते युरोपियन अथवा भारतीय न्यायालयांद्वारे दावा दाखल केल्यानंतर त्यांना प्राप्त होतील. युरोपियन जातीसाठी विशेष दावे. अ. सर्व भारतीयांद्वारे उपयोग केल्या जाणाऱ्या सर्व सुविधा समान रूपात त्यांना पण उपलब्ध होतील. ब. कुठल्याही आरोपाच्या तपासणीचे चालू प्रक्रियेच्या संबंधातील कुठल्याही प्रकारचे संशोधन अथवा बदल करण्याचे बिल त्या काळापर्यंत आणले जाणार नाही जोपर्यंत त्यापूर्वी प्रथम ते गव्हर्नर जनरलकडून बिल मांडण्यासाठी स्वीकृत केले नसेल. समर्थक. सर आगा खान मुसलमानांच्या बाजूने, डॉक्टर आंबेडकर पीडित वर्गाच्या बाजूने, राव बहादूर पन्नीर सेल्वन इंडियन ख्रिस्तांच्या बाजूने, सर हेनरी गिडने अँग्लो इंडियनच्या बाजूने, सर हॅवर्ड कार्य युरोपियनांच्या बाजूने. परिशिष्ट 3. गांधीजींच्या आमरण उपोषणावर डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्याद्वारे जारी केलेले निवेदन. गोलमेज परिषदेमध्ये अस्पृश्यांच्या घटनात्मक संरक्षणाच्या मागणीवर गांधीजींच्या प्रतिक्रियेच्या संबंधातील निवेदन दिनांक 19/9/1932. अलीकडे नुकत्याच वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या महात्मा गांधी व सर सॅम्युअल होअर आणि पंतप्रधान यांच्यात झालेला पत्रव्यवहार, ज्यामध्ये महात्मा गांधींनी पीडित वर्गासाठी जातीय प्रतिनिधित्वाच्या योजनेला ब्रिटिश सरकारने ज्याला कम्युनल अवॉर्डमध्ये मुख्य स्थान दिले होते, आपल्या इच्छेने अथवा सार्वजनिक विचारांच्या दडपणाने त्या योजनांची तपासणी करत नाहीत किंवा योजनेस परत घेत नाहीत, तोपर्यंत आमरण उपोषण करण्याची धमकी दिली. ते वाचून मला मोठे आश्चर्य वाटले. गांधीजींनी अशा प्रकारची घोषणा करून मला ज्या नाजूक परिस्थितीमध्ये टाकले आहे त्याची कल्पना सहज केली जाऊ शकते. मला वाटते की ज्या गांधीजींनी गोलमेज परिषदेत जातीयतेच्या प्रश्नास फार कमी महत्त्व दिले होते, आता त्याच प्रश्नांच्या संदर्भात प्राणांची बाजी कसे लावू शकतात. जर गांधीजींच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर जातीयतेचा प्रश्न हा भारतीय घटनेचा मुख्य अध्याय न होता परिशिष्टाच्या रूपात होता. एवढे मोठे पाऊल जर गांधीजींनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी टाकले असते, ज्यासाठी ते राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या नंतर चर्चेमध्ये आपल्या शक्तीवर जोर देत होते, तर किती चांगले झाले असते. ही पण दुःखपूर्ण आश्चर्याची गोष्ट आहे की कम्युनल अवॉर्डमध्ये दलित वर्गासाठी दिल्या गेलेल्या प्रतिनिधित्वाला मुख्य मुद्दा कल्पून ते आता आत्मबलिदानासाठी प्राणपणास लावत आहे. कम्युनल अवॉर्डमध्ये स्वतंत्र निवडणुकांचा स्वीकार केवळ दलित वर्गासाठीच करण्यात आला असे नव्हे, तर इंडियन, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन, युरोपियन आणि इतकेच नव्हे तर मुसलमान आणि शिखासाठी देखील स्वतंत्र निवडणुका स्वीकारण्यात आल्या. जमीनदार, मजूर आणि व्यापाऱ्यांसाठी देखील स्वतंत्र निवडणुकास मान्यता दिली आहे.
गांधीजींनी मुसलमान आणि शीखांव्यतिरिक्त इतर सर्व वर्ग आणि धर्मासाठी विशेष प्रतिनिधित्वास विरोध केला होता. आता गांधीजींनी सर्वांना सोडून केवळ दलित वर्गाने स्वीकारलेल्या विशेष स्वतंत्र निवडणुका संपविण्याच्या दृष्टीने त्यांनी आता आपला मुख्य मुद्दा बनविला आहे. माझ्या विचारानुसार गांधीजींनी दलित वर्गाच्या प्रतिनिधित्वाच्या व्यवस्थेच्या परिणामांच्या विषयात जे भय स्पष्ट केले आहे ते पूर्णतया काल्पनिक आहे. जर मुसलमान आणि शीखांना स्वतंत्र निवडणुका मिळाल्या नाहीत, त्यामुळे राष्ट्र खंडित होण्याचा धोका नसेल, तर दलित वर्गास स्वतंत्र निवडणूक दिल्याने हिंदू समाज खंडित होण्याचा धोका आहे असे कसे म्हणता येईल? जर दलित वर्गाशिवाय इतर वर्गांना आणि जातींना देखील विशेष निवडणुकीची व्यवस्था केली गेली तर कदाचित त्यांच्या सद्विवेक बुद्धीने राष्ट्र खंडित होणार नाही. माझी पूर्ण खात्री आहे की स्वराज्याच्या घटनेअंतर्गत बहुसंख्याकांच्या बेलगामपणामुळे जर कुठल्या वर्गास आपल्या राजनैतिक अधिकाराचे संरक्षण करण्याची निरंतर गरज असेल तर तो वर्ग असेल दलित वर्ग. हा तो वर्ग आहे जो निसंशयपणे आपल्या संरक्षणाची व्यवस्था करण्याच्या स्थितीमध्ये नाही. ज्या धर्माने ते बांधले आहेत त्यांना त्या धर्मापासून सन्मान मिळण्याऐवजी कुष्ठरोग्याप्रमाणे समाजापासून दूर ठेवण्याची व्यवस्था केली गेली आहे. आर्थिक स्थिती तर अशी आहे की दलित वर्गाच्या रोजच्या जेवणासाठी सवर्ण हिंदूंवर अवलंबून आहेत. त्यांना उदरनिर्वाहासाठी कुठलाही स्वतंत्र मार्ग मोकळा नाही. हिंदूंच्या सामाजिक ईर्षेमुळे त्यांचे सारे मार्ग बंद आहेत असे नव्हे, तर सर्व हिंदू समाजात अशी व्यवस्था आहे की दलित वर्गासाठी मानवतेचे मापदंड पोहोचण्यासाठी सर्व सध्याचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद आहेत. प्रत्यक्षात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही की प्रत्येक गावामध्ये सवर्ण हिंदू हे आपसातच विभागला गेला आहे. तेथील परिस्थितीवरून असे वाटते की दलित वर्ग जो तिथे कमी संख्येत किंवा विखुरलेला आहे त्याला निर्दयतेने दडपण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. अशा परिस्थितीत सर्व समजदार व्यक्ती ज्यांचे मन स्वच्छ आहे ते अशा जातींसाठी आणि त्यांना द्याव्या लागणाऱ्या संघर्षात यश मिळवून देण्यासाठी त्यांच्या राजनैतिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी समर्थन देतील. मी विचार केला आहे की दलित वर्गाच्या हितचिंतकांना पाहिजे आहे की सर्व प्रकारांनी लढून जास्तीत जास्त राजनैतिक अधिकार त्यांना नवीन घटनेत द्यावेत. परंतु महात्माजींचा विचार करण्याचा ढंगच निराळा आहे आणि माझ्या समजण्याच्या पलीकडे तो आहे. दलित वर्गाला कम्युनल अवॉर्डच्या अंतर्गत जे राजनैतिक अधिकार दिले गेले आहेत ते गांधीजी आपल्या प्राणांची बाजी लावून वाढवण्याऐवजी जे काही अधिकार त्यांना मिळाले आहेत त्यापासून वंचित करण्यासाठी प्राणपणास लावून आहेत. दलित वर्गाच्या राजनैतिक अस्तित्वाच्या संबंधात छळ करण्याचा हा महात्माजींचा काही पहिलाच प्रयत्न नव्हे. खूप दिवसापूर्वी अल्पसंख्याक समझोता आला होता. महात्माजींनी मुसलमान आणि काँग्रेसच्या दरम्यान समझोता करण्याचा प्रयत्न केला. महात्माजींनी मुसलमानांच्या 14 मागण्या मान्य केल्या आणि त्यांच्या बदल्यात त्यांना सांगितले की दलित वर्गासाठी माझ्याद्वारे मांडण्यात येत असलेल्या सामाजिक प्रतिनिधित्वाच्या दाव्याला विरोध करण्यासाठी मुसलमानांनी गांधीजींना साथ द्यावी. मुसलमानांनी गांधीजींच्या या काळ्या कृत्यास साथ देण्याचे नाकारले आणि दलित वर्गास मुसलमान आणि गांधीजी ज्यांच्या संयुक्त विरोधामुळे उत्पन्न होणाऱ्या संकटातून वाचवले. कम्युनल अवॉर्डच्या संदर्भात गांधीजींच्या असलेल्या शत्रुत्वाच्या भावनेचा आधार मला समजत नाही. ते म्हणतात की कम्युनल अवॉर्डद्वारा दलित वर्ग सवर्ण हिंदू समाजापासून वेगळा केला गेला आहे. दुसरीकडे डॉक्टर मुंजे हिंदूंच्या संदर्भातील गोष्टीबद्दल वकिली करणाऱ्यांमध्ये अतिशय तडफदार आणि प्रमुख व्यक्ती आहेत. कम्युनल अवॉर्डमध्ये दलित वर्गाला दिलेल्या अधिकारांच्या संबंधात त्यांचे विचार संपूर्ण वेगळे आहेत. लंडनहून परतल्यानंतर डॉक्टर मुंजे यांनी जेवढी भाषणे केली त्या सर्वात या गोष्टीवर जोर दिला आहे की कम्युनल अवॉर्ड दलित वर्गास हिंदूपासून वेगळे करत नाही. प्रत्यक्षात ते माझ्या विरुद्ध या गोष्टीची शेखी मिरवतात की त्यांनी मला हिंदूपासून दलित वर्गास राजनैतिक दृष्ट्या वेगळे करण्यामध्ये पराजित केले आहे. माझी खात्री आहे की डॉक्टर मुंजे कम्युनल अवॉर्डची योग्य व्याख्या करतात. तथापि मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही की त्याचे श्रेय डॉक्टर मुंजेंकडे जाते. म्हणून ही फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे की जी जातीय व्यक्ती नाही उलट राष्ट्रीय व्यक्ती असे म्हटले जाते. त्यांची मागणी आहे की कम्युनल अवॉर्डमधील दलित वर्गाशी संबंधित असलेल्या भागाचा पुन्हा अभ्यास करावा. त्यांचा अभ्यास करण्याचा प्रकार डॉक्टर मुंजे सारख्या जातीय व्यक्तीचा अभ्यास करण्याच्या प्रकाराहून अगदीच उलट आहे.
जर डॉक्टर मुंजेच्या दृष्टीमध्ये कम्युनल अवॉर्डमुळे दलित वर्गाची लोक हिंदूपासून अलग होणार नसतील, तर महात्माजींना देखील त्या व्याख्येमुळे संतोष वाटला पाहिजे. माझ्या दृष्टीने कम्युनल अवॉर्डमुळे केवळ हिंदूंना समाधान वाटले पाहिजे असे नाही, तर दलित वर्गातील त्या लोकांना देखील आनंद झाला पाहिजे. विशेषतः राव बहादूर राजा, श्री बालो किंवा गवई जे संयुक्त निवडणुकांच्या योजनेचा आग्रह धरणाऱ्यांपैकी होत. विधानसभेतील श्री राजा यांच्या स्फोटक वक्तव्याने मला आश्चर्यचकित केले. ते स्वतंत्र निवडणुकांचे कट्टर पुरस्कर्ते आणि सवर्ण हिंदूंच्या स्वैराचार आणि निर्दयीपणाचे प्रभावी टीकाकार होते. पण इतके असून देखील आता त्यांनी संयुक्त निवडणुकांचा आग्रह धरणाऱ्यांपैकी घरोबा केला व हिंदूंचे प्रेमी बनले. गोलमेज परिषदेत त्यांनी जी भूमिका घेतली होती त्यापासून ते मागे हटले. त्यांच्या अशा प्रकारच्या परिवर्तनात मी येथे खोलात जाऊ इच्छित नाही. श्री राजा कम्युनल अवॉर्डवर ज्या तऱ्हेने टीका करत आहेत त्यात दोन मुख्य मुद्दे आहेत. पहिला असा की दलित वर्गात लोकसंख्येच्या प्रमाणात जेवढ्या जागा मिळायला हव्यात, कम्युनल अवॉर्डमध्ये त्याहून कमी जागा मिळाल्या आहेत. दुसरा मुद्दा असा की कम्युनल अवॉर्डमुळे दलित वर्गाची लोक हिंदूपासून अलग होणार आहेत. मी त्यांच्या पहिल्या चिंतेशी सहमत आहे, परंतु राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये दलित समाजाचे प्रतिनिधित्व ज्या लोकांनी केले आहे त्यांच्यावर दलितांचे अधिकार विकणारे असा आरोप आहे. श्री राव बहादूर सारख्यांद्वारे केल्यावर मला विचारणे भाग पडते की ते जेव्हा सेंट्रल कमिटीचे सदस्य होते त्यावेळेला त्यांनी काय केले होते. त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये दलित वर्गास मद्रासमध्ये 150 पैकी 10 जागा, बॉम्बेमध्ये 14 पैकी 8, बंगालमध्ये 200 पैकी 8, यूपीमध्ये 182 पैकी 8, पंजाबमध्ये 156 पैकी 6, बिहार आणि ओरिसामध्ये 150 पैकी 6, सीपी 125 पैकी 8 आणि आसाममध्ये दलित वर्ग आणि जनजाती यांना 75 पैकी 9 जागा मिळाल्या होत्या. मी यावर अधिक काही बोलू इच्छित नाही, पण हे उघड आहे की वरील वाटप हे लोकसंख्येच्या प्रमाणात केलेले नाही यात शंका नाही. जागांच्या या वाटणीत दलित वर्गास योग्य त्या प्रतिनिधित्वाहून फारच कमी जागा मिळाल्या आहेत. स्वतः राजाची जागाच्या ज्या वाटपातील एक साक्षीदार होते. कम्युनल अवॉर्डवरती टीका करताना प्रथम राजासाहेबांनी आपली स्मृती जरा चाळवून त्यांनी स्वतःच जरा विचार करायला हवा होता की इंडियन सेंट्रल कमिटीचे ते सदस्य असून देखील त्यांनी जागांचे हे वाटप कुठलाही विरोध न करता कसे काय स्वीकारले. श्री राजासाहेबांच्या नुसार जर लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाचा सिद्धांत दलित वर्गाच्या प्राकृतिक अधिकार होता तर त्या अधिकाराचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक होते. परंतु प्रश्न हा की राजासाहेबांनी सेंट्रल कमिटीमध्ये जेव्हा त्यांना तसे करण्याची संधी मिळाली तेव्हा त्या गोष्टीवर जोर का दिला नाही.